नमस्कार. मी ॲडव्होकेट रोहन जमादार माळवदकर. 1 जानेवारी 1818 कोरेगाव भीमा येथे झालेल्या लढाईतील पराक्रमी सैनिक जमादार खंडूजी माळवदकर यांचा मी 7वा वंशज. 1 जानेवारी 1818ला लढाई झाल्यानंतरनं इंग्रज सरकारने 1822ला मोजे पेरणे या गावामध्ये जयस्तंभ उभारला. या जयस्तंभाची जबाबदारी आणि याचे इन्चार्ज म्हणून 13 डिसेंबर 1824ला जमादार खंडूजी माळवदकर यांना इन्चार्ज म्हणून नेमण्यात आलं. मित्रांनो, याबाबत त्यांना जनरल ऑर्डर आणि सनद देखील देण्यात आली. आता 1 जानेवारी जवळ येत आहे. आता जवळ येत असल्यामुळं अनेक जण या 1 जानेवारीला जी लढाई झाली होती त्याबाबत चुकीचा इतिहास किंवा दिशाभूल करणारा इतिहास समाजामध्ये रील्सच्या माध्यमातून, व्हिडिओच्या माध्यमातून पसरवत आहे. मित्रांनो, पुणे आर्काइव्ज, मुंबई आर्काइव्ज, नॅशनल आर्काइव्ज ऑफ इंडिया, लंडन, ब्रिटिश लायब्ररी आणि कॅलिफोर्निया युनिव्हर्सिटी अशा अनेक ठिकाणी सरकारी हे जे दप्तर आहेत ते सर्व सरकारी दप्तर आहेत. या ठिकाणी 1 जानेवारीला 1818 जी लढाई झाली होती त्या लढाईबाबत सर्व समकालीन पुरावे उपलब्ध आहेत. आणि पुरावे उपलब्ध असताना पण अनेक जण याच्याबाबत खोटा इतिहास सांगत असतात. आता मी स्वतः पुणे आर्काइव्ज, नॅशनल आर्काइव्ज, ब्रिटिश लायब्ररी, मुंबई आर्काइव्ज या ठिकाणी जे काही कागदपत्र आहेत त्या कागदपत्रांचा अभ्यास करून मी हे पुस्तक लिहिलं, 1 जानेवारी 1818 कोरेगाव भीमा लढाईचे वास्तव. आता या पुस्तकाचे हिंदी आणि इंग्रजी आणि हिंदी याचे आपलं भाषांतर झालं. पण गेल्या 2 वर्षात म्हणजे 2022ला, 1 जानेवारी 2022ला आणि 1 जानेवारी 2023ला अनेकांनी जवळपास 25,000 पुस्तकांच्या प्रती ह्या महाराष्ट्रभर तसंच महाराष्ट्राच्या बाहेर इथं विक्री झाली आहे. या पुस्तकाचे स्टेटस ठेवल्यामुळं काही जणांवरती काही समाजकंटक त्यांना दमदाटी करतात, फोन करून त्यांना धमकी देतात, विनाकारण पोलीस स्टेशनला जातात आणि समाजामध्ये हा व्यक्ती हे पुस्तकाचं स्टेटस ठेवून विद्रोह निर्माण करतोय असं चुकीचा प्रचार प्रसार करत आहेत. तर माझं प्रशासनाला, पोलीस प्रशासनानं सरकारला एक विनंती आहे आणि एक सांगणं आहे, या पुस्तकावरती बंदी नाहीये. तुम्ही जे मुलांवरती कारवाई करताय ना ती कृपया तपासून करा. हे पुस्तकाचा लेखक मी आहे. मुलं तिथं स्टोरी ठेवतात का, तर त्यांना या पुस्तकातल्या गोष्टी मान्य आहेत. हे सर्व इतिहास याच्यामध्ये जो काही लिहिलाय तो पुराव्यानिशी लिहिलाय. आणि फक्त जर ती पोरं स्टोऱ्या ठेवून या पुस्तकाचा किंवा इतिहासाचा प्रचार प्रसार करत असतील आणि कोणाच्या भावना दुखवायचा याच्यामध्ये काही संबंधच येत नाही. ज्याच्या कोणाच्या भावना दुखवत असतील त्यांनी कृपया कोर्टात जाऊन या पुस्तकाला चॅलेंज करावं की माळवदकरने हे पुस्तकात जे काही मांडलंय ते चुकीचं मांडलंय. त्यामुळं माझी पोलीस प्रशासनाला विनंती आहे, हात जोडून विनंती आहे, अशा गोष्टी ज्या तुम्ही दबावामध्ये येऊन करत असाल तर विनंती आहे की कृपया करू नका. पुस्तकावरती बंदी नाही आणि येणार देखील नाही. आणि जे चुकीचा इतिहास सांगून जे रील्स वगैरे बनवतात ना, प्रशासनाने त्यांच्यावरती लक्ष द्यावं ही आमच्या सगळ्यांची विनंती आहे. अनेक ठिकाणी फ्लेक्स लागतात, फ्लेक्सवरती कापले, मारले, काय लिहितात. यांच्यावरती तुम्ही कारवाई करावी. परंतु सत्य इतिहास सांगणाऱ्यांवरती कारवाई न करता सत्य इतिहास काय आहे तो समाज बांधवांपर्यंत पोहोचवा, यासाठी सर्वांनी एकोप्याने आणि मिळून प्रयत्न करावा, एवढीच माझी कळकळीची विनंती. धन्यवाद.